आणि मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी. मुंबईकरांची सुरक्षितता लक्षात घेऊन मुंबईच्या मोनो रेलच्या सेवेत नव्या 8 ट्रेन्स दाखल झाल्या आहेत. तसंच 2 रेकही लवकरच दाखल होणार आहेत. मुंबईतील मोनो रेलची सेवा ही 20 सप्टेंबरपासून काही दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय हा MMRDAने घेतला आणि या काळात मोनो रेल मार्गिकेवर नवीन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान बसवण्यात येणार आहे. तसंच नव्या मोनो रेल ट्रेनचं परीक्षणही करण्यात येणार आहे. नॉर्मली जे मोनोरेल बंद फक्त 3.5 ते 4 तास असतात रात्री, ती पूर्ण वेळ आम्हाला मिळेल. त्याच्यातनं नवीन भारतात बनवलेले प्रथमतःच CBTC सिग्नलिंग सिस्टम त्या ठिकाणी आपल्याला इंट्रोड्यूस करता येईल. आणि जशा प्रकारचे आपले मेट्रोमध्ये, जसे मेट्रो 2A आहे, मेट्रो 7 आहे वगैरे वगैरे, जशा प्रकारे आपले मेट्रोजमध्ये CBTC सिस्टम आहे, त्याच प्रकारचा एक सिस्टम हा मोनोरेलमध्ये आपल्याला घेता येईल. नवीन रेक्स आपल्याला या ठिकाणी इंट्रोड्यूस करता येईल. मंडळी, मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेल्या नव्या मोनोरेल ट्रेनविषयी सविस्तर जाणून घेऊयात आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरकडून. नवीन गाडी ही जास्त अत्याधुनिक आहे, जास्त सुरक्षित आहे आणि प्रवाशांसाठी ही अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण की तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल ही वादग्रस्त ठरलेली होती. आता नवीन मोनोरेल जी आहे त्यामध्ये अत्याधुनिक उपकरणं आहेत. अत्याधुनिक ही मोनोरेल आहे, मेक इन इंडियामध्ये बनवलेली मोनोरेल आहे. त्यामुळे या नवीन सगळ्या मोनोरेल ज्या आहेत त्या मुंबईकरांसाठी सुरक्षित प्रवासाची हमी देतात असा दावा MMRDA करते. प्रत्यक्षात ज्यावेळी ही मोनोरेल प्रवाशांच्यासाठी उपलब्ध होईल त्यावेळी या मोनोरेलला प्रवासी कशा प्रकारे पसंती देतात हे आपल्याला बघावं लागेल. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. मंडळी, होमिओपॅथी पदवीधरांना आधुनिक वैद्यकशास्त्राची प्रॅक्टिस करण्यासाठी दिलेल्या परवानगीच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं राज्यात 1 दिवसीय